तर मित्रांनो, ज्यावेळेस आपण मकाची लागवड करत असतो किंवा ज्वारी वगैरे अशा पिकांची लागवड करत असतो, त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये गवत असतं आणि विषय काय होतो, याच्यामध्ये उत्पन्न खूप कमी निघतं. पण मजुराच्या तुटवड्यामुळे आपण त्याची मशागत व्यवस्थितपणे नाही करू शकत. कारण बरेचदा काय होतं, खुरपणी येते त्यावेळेस मजूर भेटणं थोडंसं मुश्किल असतं. त्याच्यामध्ये आपण एक पर्याय म्हणून तणनाशकचा वापर करत असतो. आणि कोणतं तणनाशक आपल्याला कोणत्या पिकाला पोषक ठरतं किंवा बरेचदा काय होतं की आपण गवत मरावं याच्यासाठी तणनाशक वापरतो. पण बऱ्याचदा काय होतं, जे मेन गवत आहे ते तसंच राहतं. म्हणजे मकासारखं जे पान आहे, अशा पानाची गवतं तशीच राहतात. तर बरेच तणनाशक याच्यामध्ये आहेत. मकामध्ये लॉडीस एकदम उत्तम आहे. पण लॉडीसचा विषय काय होतो, त्याच्यामध्ये जर चिकट्याचं प्रमाण जर जास्त असं, म्हणजे चिकटा नावाचं गवत आहे ते जर जास्त असेल तर लॉडीस वापरणं म्हणजे मूर्खपणा आहे. कारण मका जशी सुधारती त्याच्यापेक्षा जास्त गवत चांगलं होतं. म्हणजे हिरवळपणा त्याला, म्हणजे मकासारखंच त्याचं पण गवताचं पानं असतात वगैरे, त्याच्यामुळे ते त्याला पोषक ठरतं. पण तशा प्रकारचं गवत जर आपल्याला जाळायचं असेल तर आपण कोणतं तणनाशक वापरलं पाहिजे. तर आपल्या या प्लॉटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बारकेपणी चिकटा होता. म्हणजे ज्यावेळेस आधीच्या पिकातलं आपल्याकडून बी पडलेलं असतं ना, ते नक्कीच उगवणार असतं. त्याच्यामुळं आपण कोणतं तणनाशक वापरायचं हे सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तर याच्यामध्ये आपण 2 तणनाशक मिक्स करून वापरलेली, तर ती कोणची तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहे. तर सगळ्यात पहिली गोष्ट, आपण मका करणं म्हणजे काय होतं, मका हे पीक सहसा नाही परवडत. ज्वारी आणि मका अशी पिकं नाहीत परवडत. कारण याच्यामध्ये काय असतं, उत्पन्न एकदम कमी मिळतं आणि रेट चांगले मिळत नाहीत. त्याच्यामध्ये मजुरांचा खर्च वगैरे, काढणी वगैरे बराचसा खर्च होतो. त्याच्यामुळं हे परवडेबल नाही. पण पर्याय म्हणून, म्हणजे गवताला पर्याय म्हणून अशी पिकं परवडतात. कारण ज्यावेळेस रानामध्ये सारखं सारखं आपण भाजीपाला, तरकारी पिकं वगैरे करत असतो, त्यावेळेस बरेचदा काय होतं, सारखी जमीन ओली राहून राहून खूप मोठ्या प्रमाणात गवत येतं. मग त्या गवताला पर्याय करायचा म्हणून आपण असं एखाद्या वेळेस ठोक धान केलं पाहिजे, ज्याच्या ओलसावलीमुळं गवताचं आपलं थोडंसं प्रमाण कमी होतं. तर तुम्ही पाठीमागं आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेलं असं, आपल्या रानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गवत होतं. आणि आत्ता आपल्याकडे लव्हाळासुद्धा एकदम कमी आहे. म्हणजे आहे, पूर्ण नाही असं नाही आहे. पण लव्हाळ्याचं काय होतं माहिती आहे का, कुठलंही तणनाशक असू दे, लव्हाळा जाणं खूप मुश्किल आहे. पिकामधला लव्हाळा जाणं तर खूपच अवघड आहे. कारण याचा विषय काय होतो, आपण खुरपण जरी केली ना, तरी ते दुसऱ्या ते तिसऱ्याच दिवशी लगेच टोकवरती येते त्याचे. याच्यामध्ये टुप्रो एक औषध आहे आणि दुसरं आपलं 18 शक्ती, ही 2 औषधं आपण एकाच फवारणीमधून दिलेली. इथं आता 18 शक्ती हे औषध पावडर फॉर्ममध्ये, ते 500 ग्रॅमची पावडर, म्हणजे 500 ग्रॅमचं पॅकेज आपल्याला 400-450 रुपयामध्ये मिळून जातं. आणि जर एकर सव्वा एकर मका खुरपायची म्हटलं तर मजुरीचा विषय तर म्हणजे खूप लांब जातो, ते 4-5 हजाराकडे जातं. त्याच्यामुळं नक्कीच आपल्याला तणनाशक हे परवडत असतं. आणि दुसरं टुप्रो नावाचं ते लिक्विडमध्ये, या दोन्हीची आपण मिक्समध्ये फवारणी करून घ्यायची. आणि ही फवारणी आपल्याला सुरुवातीला लवकरच करायची. कारण ज्यावेळेस सुरुवातीला लहान गवत असतं त्यावेळेस गवत आपल्याला मारणं सोपं जातं. आणि ज्यावेळेस गवत मोठं होतं त्यावेळेस नक्कीच आपल्याला थोडंसं बुडके वगैरे जाळण्यात अडचणी येतात. पण ही दोन्ही अशी तणनाशकं असं कॉम्बिनेशन आहे की हे कुठल्याही प्रकारचं गवत ठेवत नाही. म्हणजे काँग्रेस असू दे, चिकटा असू दे, म्हणजे जे मकासारखी पानं असतात, म्हणजे काडीचं गवत जे असतं ते गवतसुद्धा या तणनाशकमुळे मरतं. आणि जे पसरट पानं असतात जमिनीला टेकून, म्हणजे तणनाशकचा एक विषय असा असतो की कोणत्या तरी एका प्रकारचं त्याच्यामधून गवत जळत असतं. म्हणजे एक तर जमिनीपासून उंच वाढणारं काडीचं गवत किंवा मग पसरट गवत, म्हणजे दोन्हीपैकी एक कोणचं तरी जळत असतं. पण ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन असं आहे की याच्यामधून 100% चांगला रिझल्ट मिळतो. तर हे पावडर फॉर्ममध्ये आपल्या 1 एकरासाठी अर्धा किलो तर म्हणजे 500 ते 600-700 ग्रॅमपर्यंतची पावडर बास होऊन जाते एका एकरसाठी. आणि ते एकदम मिक्स करून, म्हणजे आपण कांद्याच्या फवारणीसाठी, जर कांद्याच्या तणनाशकसाठी जसं पावडर पाण्यामध्ये मिक्स करून फवारणी करत असो, अगदी तशाच पद्धतीने करायचं. आणि ते एकदम सोप्या पद्धतीने होतं. म्हणजेच पाण्यामध्ये व्यवस्थितपणे ती पावडर मिक्स होती आणि फवारायला सोपी जाते. ते एक चांगल्या प्रकारचं हर्बिसाईड आहे, नॉन साईड आहे ते. आणि 18 शक्ती हे चांगल्या पद्धतीचं एक उत्तम, म्हणजे मकाच्या किंवा ज्वारीच्या अशा प्रकारच्या पिकांमध्ये एक चांगल्या पद्धतीचं रिझल्ट देणारं तणनाशक आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. आपल्या चॅनलला नवीन पहिल्यांदाच आला असाल आणि शेतकरी असाल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा. त्याचबरोबर मकाच्या पिकासंबंधित तुम्हाला दुसऱ्या कुठल्या अडचणी असतील तर ते कमेंटमध्ये जरूर कळवा. त्याचबरोबर तुम्ही तण नियंत्रणासाठी कोणते उपाय सोपे समजता ते सुद्धा कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या अशीच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरची पाठीमागची व्हिडिओ अवश्य बघा. त्याच्यामधून नक्कीच तुम्हाला फायदा होईल. धन्यवाद.